नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा भावनांचा स्फोट झालाय. मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंच्या सेनेनं दमदार कामगिरी करत 65 जागा जिंकल्या आणि आता स्वीकृत नगरसेवक पदावरही त्यांचीच आघाडी दिसते. 3 स्वीकृत नगरसेवक पाठवण्याचा हक्क मिळाल्यानंतर मनसेनं एका जागेची मागणी केली. निवडणुकीत सोबत आलो तर आता वाटा सुद्धा द्या, असा त्यांचा सूर होता. पण उद्धव ठाकरेंनी हा प्रस्ताव थेट फेटाळल्याची चर्चा रंगली आहे आणि इथंच सगळं वातावरण तापलंय. ठाकरेंनी आपल्या कोट्यातून 3 नावं निश्चित केल्याची माहिती समोर येते. विशेष म्हणजे निवड प्रक्रियेत भावनिक बाजू ही मोठी ठरल्याचं बोललं जाते. निवडणुकीदरम्यान ढसाढसा रडलेल्या रणरागिणीला न्याय देण्याचा निर्णय घेतल्याचंही सांगितलं जाते. हा निर्णय केवळ राजकीय नाही तर कार्यकर्त्यांच्या भावना, निष्ठा आणि संघर्ष यांचा सन्मान असल्याचं सेनेच्या वर्तुळात म्हटलं जातंय. मनसेचा प्रस्ताव का नाकारला गेला, 3 नावामागचं नेमकं गणित काय आहे आणि या निर्णयाच्या आगामी राजकारणावर काय परिणाम होणार. मुंबई महापालिकेतील सत्ता समीकरणं आता नव्या वळणावर आली आहेत आणि पुढचे काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. मुंबईच्या सत्ताकरणात आता नवं वळण आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी 3 निष्ठावंतांवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर येते. माधुरी मांजरेकर, साईनाथ दुर्गे आणि कैलास पाठक ही 3 नावं जवळपास निश्चित मानली जात आहेत. पक्षासाठी कठीण काळात खंबीर उभे राहिलेले चेहरे म्हणून त्यांची निवड केल्याचं बोललं जातंय. खरं तर मुंबई महापालिका निवडणूक उद्धव ठाकरेंची सेना आणि राज ठाकरेंची मनसे यांनी एकत्र लढवली होती. त्यामुळे मनसेनं स्वीकृत नगरसेवकांच्या 3 पैकी 1 जागा आपल्या उमेदवाराला द्यावी असा प्रस्ताव ठाकरे सेनेसमोर ठेवला होता. पण उद्धव ठाकरे यांनी 3 नावं स्वतःच्या कोट्यातून निश्चित केल्याने मनसेचा प्रस्ताव नाकारल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहे. आता पुढची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर ही नावं महापौर रितू तावडे यांच्याकडे सादर करणार आहेत. त्यानंतर 25 फेब्रुवारीला अधिकृत घोषणा होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जाते. त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय आहे मित्रांनो, ते सांगतो. स्वीकृत नगरसेवक हा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील विशेष सदस्य असतो. त्याची निवड थेट जनतेकडून निवडणुकीत होत नाही. पक्षाला मिळालेल्या जागांच्या प्रमाणात काही सदस्यांना तज्ञता, अनुभव आणि विशेष योगदान लक्षात घेऊन स्वीकृत केलं जातं. त्यांना सभेत बोलण्याचा आणि चर्चेत भाग घेण्याचा अधिकार असतो. मात्र काही ठरावांवर मतदानाचा अधिकार मर्यादित असू शकतो. म्हणजेच ही केवळ पदनियुक्ती नसून सत्ता समीकरणातलं एक महत्त्वाचं शस्त्र असतं आणि याच 3 नावांमुळे मुंबई महापालिकेचं राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह दिसत आहेत. स्वीकृत नगरसेवक पद म्हणजे फक्त राजकीय समतोल नाही तर अनुभव, तज्ञता, कार्यकुशलतेचा सन्मान असतो. प्रशासन, कायदा, आरोग्य, अभियांत्रिकी, शिक्षण, सामाजिक सेवा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना ही संधी दिली जाते. म्हणजेच ही पदं केवळ पक्षनिष्ठ नाही तर कामगिरी आणि क्षमतेवरही ठरतात. मुंबई महानपालिकेत संख्याबळानुसार फक्त 10 स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. त्यात भाजपच्या वाट्याला 4, शिंदे यांच्या शिवसेनेला 2 आणि काँग्रेसला 1 आणि शिवसेनेला म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 3 जागा मिळणाऱ्या आहेत. यामुळे ठाकरेंच्या वाट्याला आलेल्या या 3 जागा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. आता या 3 नावामागचं गणित काय आहे ते बघूया. पहिलं नाव म्हणजे साईनाथ दुर्गे. ते आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि पक्षाचे सचिव मानले जातात. संघटनात्मक पातळीवर त्यांची पकड मजबूत आहे. दादरच्या 192 क्रमांकाच्या प्रभागातून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती. मात्र ही जागा युतीत मनसेच्या वाट्याला गेली. त्यामुळे निवडणूक लढवण्याची संधी हुकली. पण पक्षाने त्यांना थेट स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देत त्यांची निष्ठा आणि संघटनात्मक कामाची दखल घेतल्याचं स्पष्ट होतंय. यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते, उद्धव ठाकरे केवळ राजकीय समीकरण नाही तर पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या चेहऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. आता उरलेली 2 नावं आणि त्यामागचं राजकीय व भावनिक गणित हेच पुढचं मोठं कुतूहल ठरणार आहे. राजकारणात निष्ठेची किंमत नसते असं म्हटलं जातं, पण इथे चित्र थोडं वेगळं दिसतंय मित्रांनो. साईनाथ दुर्गे यांचं नाव निश्चित होण्यामागे एक भावनिक आणि राजकीय दोन्ही बाजू आहेत. दादरमधील जागा मनसेच्या वाटेला गेल्यानंतर त्यांनी मनसेचे शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या प्रचारासाठी पूर्ण ताकदीने काम केलं. पक्षनिष्ठा आणि युती धर्म जपत त्यांनी प्रचार केलाच आणि किल्लेदार विजयी झाले. आता त्या निष्ठेचं फळ म्हणून दुर्गे पालिकेत जाणार अशी चर्चा रंगली
दिली आहे. दुसरं नाव आहे कैलास पाठक. उद्धव सेनेच्या उत्तर भारतीय मंचचे अध्यक्ष आणि जोगेश्वरीचे उपविभाग प्रमुख म्हणून त्यांची ओळख आहे. उत्तर भारतातील मतदारांमध्ये संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केलं. पक्षासाठी कठीण काळात उभे राहिलेल्या निष्ठावंत चेहऱ्याला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देत ठाकरे सेनेनं स्पष्ट संदेश दिला आहे. काम करणाऱ्यांना विसरलं जाणार नाही. आणि आता तिसरं नाव म्हणजे सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव माधुरी मांजरेकर. ठाकरे सेनेचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. वडाळ्यातील 178 क्रमांकाच्या प्रभागातून त्या इच्छुक होत्या, पण अखेरच्या क्षणी तिकीट नाकारलं गेलं आणि त्यावेळी त्या ढसाढसा रडल्या होत्या. तो क्षण अनेकांनी पाहिला होता, अनेकांनी चर्चा सुद्धा केली होती, पण अवघ्या 1.5 महिन्यातच चित्र पालटलं. आज त्याच रणरागिणीला स्वीकृत नगरसेवक पद देत उद्धव ठाकरे यांनी जणू भावनिक न्याय दिल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे. ही निवड केवळ राजकीय समतोल नाही, तर निष्ठा, संघर्ष आणि भावनांचा संगम आहे. मुंबई महापालिकेचं राजकारण आता अधिकच रंगणार आहे, हे मात्र निश्चित आहे मित्रांनो. माधुरी मांजरेकर यांच्या डोळ्यातलं ते अश्रूचं चित्र अजूनही अनेकांच्या लक्षात आहे आणि आता 35 वर्षांची निष्ठा अखेर फळाला आल्याचं बोललं जातंय. 30 दशकांहून अधिक काळ पक्षाशी बांधिलकी ठेवलेल्या कार्यकर्त्याला स्वीकृत नगरसेवक पद देत उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट संदेश दिल्याची भावना सेनेच्या गोटात व्यक्त होते. निष्ठेला न्याय मिळतो. पालिकेत विरोधी पक्ष म्हणून ठाकरे सेनेचा आवाज अधिक बुलंद करण्याची तयारी सुरू असल्याचंही शिल्लेदार सांगतात. ही निवड केवळ पदनियुक्ती नाही, तर आक्रमक विरोधासाठीची रणनीती असल्याचे चित्र आहे. पण दुसऱ्या बाजूला नाराजीची किनारही आहे. मनसेनं ठाकरे सेनेच्या कोट्यातून 1 जागेचा प्रस्ताव दिला होता. त्यासाठी वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक, कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण आणि विद्यार्थी सेनेचे राज्य संघटक चेतन पेडणेकर हे नाव चर्चेत होती. मात्र हा प्रस्ताव फेटाळल्याचं स्पष्ट झालं आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणच अधिकच तापलेलं आहे. एकीकडे राज ठाकरे यांनी मुंबईच्या प्रश्नांवर एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मनसेचा प्रस्ताव नाकारला. म्हणून आता मोठा प्रश्न उभा राहतोय. ठाकरे बंधूंच्या युतीत खरंच मिठाचा खडा पडलाय का, की ही फक्त राजकीय रणनीती आहे? मुंबई महापालिकेचं राजकारण पुन्हा एकदा नवं वळण घेतंय आणि पुढचे काही दिवस अनेक समीकरणं बदलू शकतात. याचं खरं उत्तर पुढच्या काही दिवसांत स्पष्ट होईलच मित्रांनो. पण सध्या मात्र एक गोष्ट ठळकपणे दिसते की पालिकेत मुंबईच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होते. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, मुंबईकरांच्या रोजच्या आयुष्याशी निगडीत प्रश्नांवर आता विरोधी पक्ष म्हणून ठाम आवाज उठवण्याची वेळ आली आहे, असं वातावरण तयार होतंय. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीमागेही हाच रणनीतिक विचार असल्याचं बोललं जातंय. सभागृहात दमदार उपस्थिती आणि स्पष्ट भूमिका हवी आहे. राजकीय समीकरणं बदलत राहतात, पण मुंबईकरांच्या अपेक्षा कायम असतात. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? ठाकरे सेनेनं योग्य निर्णय घेतला का? मनसेचा प्रस्ताव नाकारणं बरोबर होतं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच ताज्या, सखोल आणि बेधडक विश्लेषणासाठी उमेश मुंबईवाला या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.